ताई, काय रे? आर्याच्या मावशी आल्यात. मला वाटलं एवढं सगळं झाल्यानंतर विश्वाच्या घरचं कोणीच येणार नाही. ही मावशी कशी काय आली? आणि ही तर तीच मुलगी आहे ना विश्वमोहनची बायको म्हणून हॉस्पिटलमध्ये होती. ही यांच्या बरोबर कशी? नमस्कार. नमस्कार. अर्जुन म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. तुम्ही इथे आल्याचं आम्हाला आश्चर्यही वाटतंय आणि आनंदही झालाय. तुम्ही त्याच ना की ज्या मला हॉस्पिटलमध्ये भेटला होतात आणि विश्वरावांबद्दल? अरे हो, आठवलं मला. आपली हॉस्पिटलमध्ये भेट झाली होती नाही का? एक काम करा, आतमध्ये ना खूप गर्दी आहे, खूप पाहुणी मंडळी आली आहेत. तुम्ही इथेच बसा ना. तिकडे सगळी माझी वाट बघत असतील, पण मी इथून जाऊ शकणार नाही. यांना सोडून गेले तर मितालीला वाईट वाटेल. गुरुजी, आणखी किती वेळ लागेल? होईल आता एक 10-15 मिनिटात लागेल आमचं लग्न. तुम्ही सुरू करा. मायाताई, आर्या कुठे गेलीये? काय माहिती, कधी कोणाला सांगून जाते का ती? मागे सुद्धा असंच केलं होतं तिने. त्या रोहन बरोबर कुठेतरी निघून गेली होती. इथे सगळेजण बसले होते मग तिला शोधत. शी, आता किती वेळ वाट बघायची तिची? कुठे भटकायला गेली ती? आम्हाला खूप उशीर झाला, आम्ही निघतोय. अहो थांबा तरी, येईल एवढ्यात आर्या. चला ग, या लोकांना काही ताळतंत्रच नाहीये. आज पहिल्यांदा या घरात असं काहीतरी घडलंय आणि ते निव्वळ आर्यामुळे. आर्या अशी वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आर्याचं यात काही दोष नसेल. बघा, आमचा दोष आहे. काही नाही करायची मला पूजा वगैरे. काय फरक नाही पडत पूजा नाही केली तर. तुला माहितीये का, हीच आहे ती बाई जी मला हॉस्पिटलमध्ये भेटली होती आणि तिने मला विश्वमोहन रावांबद्दल काही सांगितलं होतं. मला तरी वाटतं हे सगळं कारस्थान त्या बाईचंच आहे. मावशी, मला वाटतं घरी पण विश्वमोहन वाट बघत असतील ना. आपल्याला निघायला हवं. मायाताई, आम्हालाही जायला हवं आता. आर्या आली तर ठीक आहे, मी सांगते तिला तुम्ही येऊन गेल्याचं. कुठे गेला होतात? ते आम्ही म्हणजे मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. मी नाही सांगितलेलं असतानाही तुम्ही तिथे जाण्याची चूक केलीत आणि मला चुका अजिबात आवडत नाहीत. या चुकीची शिक्षा तुम्हाला सगळ्यांना मिळेल. विश्व, माझ्या घरात माझ्या मर्जीविरुद्ध वागलेला मला आवडत नाही. चूक त्यांची नाहीये. मीच त्यांना म्हणाले चला म्हणून. अर्चना, अगं तू आणि तुझी आई उद्यापासून मला या घरात दिसायला नको. या घरचे कायदे आणि नियम मोडणारे लोक मला माझ्या घरात नकोय. तुमचा जो काही खर्च होईल ना, तो तुमच्या घरी पाठवून देण्यात येईल. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः. अर्जुन, ते मी